काळ डोण्याच्या पोरा माझी मुलगी एकटी घरीदारी असल्यावर नेहमी तिला त्रास देत नाही. डोण्याचा पोरगा कालयाला होता, कालय बेल मारत होता. नालायकोचा भाड्याच्या बहीण आपल्या बहिणीची याची नाही मारता बेल हलकडकोच्या पीक. हा मूर्ख आहे. लमच्या 10 वेळ महापुरीला परेशान करायचं नाही आणि 10 वेळ घरी येऊन सणाने मी घरीदारी नसल्यावर बेल मारत राहते. बरं बाई आज मी घरी आहो दुसऱ्यांदा त्याची बेल आली ना जुता आणून ठेवून चोरा फाटकले मारतो भाड्याच्या बाईला. शाबास वाऱ्याबद्दल आमच्या डोम्या नांगा लांबच्या चेपट नाका एवढा मोठा घर बांधला आणि घराला एवढी मोठी फाटक. त्या फाटकावर बेल लावली. मी बेल दाबली म्हणजे बिचारा म्हणते ते बिचारी म्हणते बाबा अगा डोण्याचा पोरगा रोज येते तू जर घरी नसला तर रोज बेल मारते. काय तुझ्याकडे अनुशिलाचा कामाच्या डोण्याच्या पोराचा बाय म्हणायचा तुमचा घापाता नसे पाहून पाहतो या बेलले जरी कोणी आला नाही तर मारतो फाटकाने राहतो शिरतो भोसडीचा तुझ्या घरात. मी माझ्या गावचं डोण्याचं पोर समजून मी आता तुम्हाला जुत्याची सलामी देणार. तुम्ही मकान बनले हा मकानाला एवढी फाटक आहे आणि बेल मारता बरोबर घराच्या बाहेर का निघाला पाहिजे. चंद्रप्रभा का बाबूजी बाई आपल्या घरी तुझ्या आकाचा मुलगा पाहुणा आला नारायण. कोण नारायण? नारायण पाहुणा आला पाय धुवारे पाणी नारायण मिळाला. हा ठीक आहे पाय धुवायला पाणी नेऊन दे. आण लवकर. भासाजी मामाजी कोणीकडे येणं केलं. हा यावरची बाबाचा विचार निघला की मिरचीच्या सोयाबीनची फसल भरपूर झाली. दलालीचा फायदा भरपूर झाला तर म्हणते बापू रे का बाबा यावर्षी म्हणजे तुझं उरकावून टाकू काय लगीन. बाई या वर्षी माझ्या भासाचं लगीन आहे. भासाची लग्नाची पत्रिका घेऊन आपल्या घरी आला. मस्त ते जुनीवाली जोडी मोठीवाली दमली आणि ते मोठीवाली जोडी जुपाची आणि दोघे बाप लेक भासाजीच्या लग्नाला जायचं. पाय धुवाले पाणी नारायण भावाला लई दिवसाचा माझ्या अक्काचा मुलगा पाय धुवायला पाणी नेऊन देते दगड झाला असं. तशी माझे वडील म्हणत होते बाई तू देव केली आहे म्हणून पण कोणी कुणाच्या मतात नाही राहत. कसं आहे काय माहित नाही पाहिलं नाही पाहून पाहिजे पाय धुवायला पाणी नेऊन देतो. दरिया में दरिया गंगे के निर्मल पानी हो तुम. अरे वाह क्या बात है. दरिया में दरिया गंगा के निर्मल पानी हो तुम. सवेरे निकलने वाले सूरज का किरण हो तुम. वैसा हूँ सही में तू फूल है गुलाब का. अच्छा सही में तू फूल है गुलाब का. जी चाहता है अपने सर पर लगा लो. माँ बाप छोड़ के तुझे अपने गले का बीच बना. एवढं पुरे लोक बाजूला होती. ला 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 घर आया मेरा परदेसी प्यास बुझिया मेरे अखियाँ की. परदेसी
आमचा एरिया कोणता आहे तुला माहित आहे ना? तिकडे झाडीकडेच भाषा करे लई दुसऱ्याचा आलास येवाचा नाही येऊन गेलास येवाचा नाही येऊन गेलास आलास हे पाणी काऊन भुल्या गोट्या मुरले सगळे फुटले आम्ही काय पाय धुत नाही काऊन पाय धुत नाही पाय धुवून देऊ तू पाय धुत नाही मला काढलास खाऊन काढलास हा हट हट सर्दी होते गड सर्दी होते नको खोकला होते खोकला होते ते एवढा लेवल का एवढा लेवल अरे एवढे आणले अर्जंट का आणला देणार रे ए नर्या तू तर दगड झालास रे मग का तुला तर मिशियाही फुटल्या रे हे मिशा होत का जवानी हो जवानी काही नको बोलू बायमा तुम्ही मस्त संमाटलीस बायमा त्या बापाने युरिया खात जास्त टाकलं वाटते नाही पाण्यातले लेकरू पाण्यामध्ये राहते का रे मग घे पाणी पाणी घे ना पाय काय हा यार धरून ठेव बरोबर ठेवतो बाप मोठा चोर माणूस आहे माझा बाप चोर नाहीये आणि येते बरोबर ठेवतो सामान जे वाटतं ते खाजो आसाजी जी मामाजी कोणा गावची मुलगी मागितली हाँ वैसे मान्यवर रमजान भाऊ अंसारी इनके ओर से मेरे शादी को 31 रुपए का प्राइज मिला है मेरी बात उनका शुक्रिया अदा करते धन्यवाद दिल से मन हाँ मामाजी कोणा गावची पोरगी मागितली हो मामाजी आज नाही मी कुणा गावाला मुलगी बघायला गेलो नाही कोणत्या गावची मुलगी पाहिली हा तुम्हाला माहित आहे नाही मी मुलगी कोणत्या गावची पाहला कोणत्या गावची पाहायला आले तुमची खबरदार बापाजी माझ्या मुलीचं नाव घेतलं माझ्या मुलीचं नाव घ्यायचं होतं तर तुमच्या बापाला का मॅच नव्हतं माझ्या भाड्याच्या पहिला लंबे तूट गए लंबे चेपट ना किया या धाका मा बापाचा असा पुन्हा हा लंबा सरला नाका ना काय आसादीची द्यागा बापरे हा लवकर अरे 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 हे घ्या द्या जाऊन राहिला अरे अरे कमीत कमी चहा पाण्याची सोय तर करा आमच्या घरी चहाचा सबक कोणाला आम्ही दोघं बापले का हो तुमच्या फुक्या अरे कमीत कमी सुपारीची खा सुपारी कोण खाते आमच्या पोरीला शौक आहे का सुपारीचा तुम्ही आमचे दात पडून गेले बरोबर गोटे खा तेव्हा आमच्या घरी मामाजी बाबाले का बाबाले पाठवी बाबाले का समजते तुम्हाला कसं करा अडाणीचा इसरी नाही तरी अरे माझी मागणी करायची होती तर मामाजीला पटवायला नव्हतं पाहिजे अरे मी म्हणलो जमाया जमाना तर दोघे लहान लहान होता बापा आपण म्हणलं तू कशी झालीस मी कसा झाला म्हणून म्हणलं मी पुणे पाहिलं पाहिजे पुन्हा मला पाहिलं पाहिजे याचा कोणता तो छडा मामा मामाजीला पाठव ना मामाजीला पाठवल्याच्या नंतर कशी गोष्ट नाही होत तर मग मी म्हणते मला खावला पैसे देतो हा मी खावले पैसे देतो गोष्ट खरी दे ना बाबा तू हक्क आता तुला देवाचं लागल चल गे हरी अक्कन हलवा काढलं एकटा नाणून त्यासाठी आणतो दापाच हलवा मी नाही मी सांगणारच नाही तुझ्याबद्दल मग नाही सांगशील घे तुझी मोठी पैशाची हप आपली आहे घे तुम नजर आते हो सारी खुशियां नजर आती हैं क्या बात है माशाल्लाह तुम नजर आता सारी खुशियां नजर आती हैं दिल खोल के कैसी बताऊं पिया मुझे शर्म आती है अरे इसमें काय की शरम अरे तू राजी मैं राजी इसमें काय की शरम है हाँ मोहन गोपाल लांडगे सात खंडेरी काचवादक आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांचं करून माझ्या मंडळात 11 रुपयाचे पारितोषिक आलं त्यांना माझा सतशा प्रणाम धन्यवाद कालच्या माझ्याशी लग्न होईल अरे मी
जिसका मुझे जिसका मुझे तेरे लिए कार्यक्रमामध्ये कोणताही डिस्टर्ब चालणार नाही, अन्यथा टेजच्या खालून उचलण्यात येईल. साहेब थोडे पाण्याची अरेंजमेंट करा, पिण्याच्या पाण्याची अरेंजमेंट. अरे हमें तो लूट लिया, अरे हमें तो लूट लिया मिल के उष्ण वालों ने, अरे हमें तो लूट लिया मिल के उष्ण वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने. खासदार साहेब वालों ने हमने तो लूट लिया मिलके उष्ण वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने. हमने तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, हमने तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे बाबा कोणी गेला असेल म्हणतो. बाबा मी आता पुढे पहिला दरवाजा बंद करून ठेवलं, मला माहित आहे बाबा तू तिजोरी